जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध भगवंताने निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग चौथा. त्यामधील अधम्म म्हणजे काय, त्यामधील पाठ 7वा. धर्म ग्रंथाचे केवळ पठन म्हणजे धर्म नव्हे. धर्म ग्रंथाचे पठन म्हणजे धर्म नव्हे. ब्राह्मण विद्येवर भर देत असत. ब्राह्मण विद्येवर भर देत असत. त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ, विद्या हाच अंत. विद्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता. उलटपक्षी भगवान बुद्ध हा सर्वांना शिक्षण असावे या मताचा होता. मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो यालाच तो केवळ विद्येपेक्षा अधिक महत्त्व देतो आणि म्हणूनच तो विद्वान आहे. त्यांच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे, कारण शीलरहित विद्या नाशकारक आहे. विद्या आणि शील यांपैकी शीलाचे महत्त्व कसे अधिक आहे हे भगवान बुद्धाने भिक्खू पटीसेनाला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते. प्राचीन काळी जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीत राहत होता त्यावेळी तेथे स्वभावाने तिरसट आणि मठ्ठ, ज्याला एक गाथाही कधी पाठ करता आली नाही, असा पटीसेन नावाचा म्हातारा भिक्खू होता. म्हणून भगवान बुद्धाने 500 अरहंतांना पटीसेनाला प्रतिदिन शिक्षण द्यावे अशी आज्ञा केली. परंतु 3 वर्षानंतरही पटीसेनाला एकही गाथा पाठ म्हणता येईना. तेव्हा जनपदातील सर्व भिक्खू भिक्खुनी, उपासक आणि उपासिका पटीसेनाचे हे अज्ञान पाहून त्याचा उपहास करू लागले. भगवान बुद्धाला त्याची दया आली. त्याने पटीसेनाला आपल्याजवळ बोलाविले आणि सौम्यपणे त्याच्या पुढील गाथा म्हटली. जो राखून बोलतो, विचारांचा संयम राखतो, जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही, असा मनुष्य निब्बाण मिळवू शकतो. तथागतांनी दाखविलेल्या या सद्भावनेने प्रेरित झाल्यामुळे त्याचे अंतःकरण प्रफुल्लित झाले. त्याने ती गाथा पाठ म्हणून दाखवली. तेव्हा भगवान बुद्धाने पुन्हा त्यास उद्देशून म्हटले, वृद्ध मनुष्या, आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते. हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा तुझा उपहास करू लागतील. म्हणून मी तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तू तो नीट कान देऊन ऐक. नंतर भगवान बुद्धाने 3 कायिक अकुशल कर्मे, 4 मौखिक अकुशल कर्मे आणि 3 मानसिक अकुशल कर्मे, ज्यांच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते, ती सांगितली. बुद्धाने केलेल्या विवचनाचा अर्थ त्या भिक्खूला समजला आणि लवकरच त्याला अर्हत पद प्राप्त झाले.
या सुमारास एका विहारात 500 भिक्खुनी राहत होत्या. त्यांनी आपल्यापैकी एकीला भगवान बुद्धाकडे पाठवून तिच्यामार्फत बुद्धाला एक धर्मोपदेशक पाठविण्याची विनंती केली. ही विनंती ऐकून भगवान बुद्धाने त्या म्हाताऱ्या पटिसेनाला त्यांच्याकडे पाठविण्याचे ठरविले. या व्यवस्थेची वार्ता त्या भिक्खुनींच्या कानी येताच त्या सर्व हसू लागल्या आणि म्हाताऱ्या भिक्खूंसमोर गाथांचे पठण उलटे म्हणजे शेवटच्या अक्षरापासून करून त्यांनी त्याला गोंधळात टाकण्याचे आणि लज्जित करण्याचे ठरविले. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लहान थोर भिक्खुनी पटिसेन येताच त्याला नमस्कार करण्यासाठी पुढे गेल्या. नमस्कार करीत असता त्या एकमेकींकडे पाहून मिश्किलपणे हसत होत्या. खाली बसल्यावर त्यांनी त्या भिक्खूंपुढे अन्न ठेविले. पटिसेनाने भोजन करून हात आणि तोंड धुतल्यावर त्या भिक्खुनींनी त्याला प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती केली. तेव्हा तो वृद्ध भिक्खू व्यासपीठावर जाऊन बसला आणि म्हणाला, भगिनींनो, माझी बुद्धी अल्प आहे, माझे शिक्षण अल्प आहे, मला फक्त एकच गाथा येते, ती म्हणून दाखवून तिचा अर्थ मी तुम्हाला सांगेन. सावध चित्ताने ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या. तेव्हा भिक्खुनींनी ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला, परंतु आश्चर्य हे की त्यांना तोंडसुद्धा उघडता येईना. लज्जित होऊन दुःखाने त्यांनी आपल्या माना खाली घातल्या. पटिसेनाने ती गाथा म्हटली आणि भगवान बुद्धाने जशी त्याला स्पष्ट करून सांगितली होती त्याप्रमाणेच त्याने त्या गाथेचा अर्थ विशद केला. त्या सर्व भिक्खुनी त्याचे प्रवचन ऐकताच आश्चर्यचकित झाल्या. एकाग्र चित्ताने आणि प्रमुदित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले आणि त्या अर्हत झाल्या आणि त्यांना अर्हतपद प्राप्त झाले. दुसऱ्या दिवशी प्रसेनजित राजाने भगवान बुद्धाला आणि त्यांच्या भिक्खू संघाला आदरातिथ्यासाठी आमंत्रण दिले. पटिसेनाची चर्या सर्व भिक्खूंहून श्रेष्ठ प्रतीची आणि पवित्र दिसते हे ओळखून भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र त्याच्या हाती देऊन तो त्याच्या मागून चालू लागला. परंतु जेव्हा राजवाड्याच्या दारी आले तेव्हा पटिसेनाला ओळखणाऱ्या तेथील द्वारपालाने त्याला आत जाण्याची मनाई केली आणि म्हटले, ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूंसाठी येथे उदारातिथ्याचा समारंभ नाही. चल, चालता हो आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे. तेव्हा पटिसेन राजवाड्याच्या द्वाराबाहेरच बसून राहिला. नंतर भगवान बुद्ध व्यासपीठावर गेला आणि तेथे त्याने हात धुतले आणि आश्चर्य हे की भिक्षापात्र धरलेला पटिसेनाचा हात त्या खोलीत दिसू लागला. तेव्हा राजा आणि त्यांचा प्रधान आश्चर्याने उद्गारले, अरे हा कोण? तेव्हा भगवान बुद्धाने उत्तर दिले, तो पटिसेनाचा हात आहे. त्याला नुकतीच बोधिस्थिती प्राप्त झाली आहे आणि माझ्या मागे भिक्षापात्र हाती धरण्यास मी त्यास सांगितले आहे, परंतु द्वारपालाने त्याला आत येऊ दिलेले नाही. भगवान बुद्धाचे शब्द ऐकल्यावर पटिसेनाला आत प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेत सामील झाला. तेव्हा प्रसेनजित भगवान बुद्धाकडे वळून म्हणाला, मी तर ऐकत होतो की पटिसेन हा एक अल्पबुद्धीचा एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे. मग तो प्रज्ञावान केव्हापासून झाला?
त्यावर भगवान बुद्धांनी उत्तर दिले, विद्या अधिक नसली तरी चालते, कारण शील हीच सर्वोत्तम वस्तू आहे. ह्या पटिसेनाच्या अगदी मनोरंधात त्या गाथेचा अर्थ भरला आहे. त्याचे शरीर आणि मन ही पूर्ण शांत झाली आहेत. माणसाला ज्ञान असले तरी जोपर्यंत त्याचे ह्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अंधपातापासून वाचू शकत नाही. नंतर तथागत म्हणाला, माणसाला तरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळीचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे. हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे? ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग चोखाळण्यासारखे आहे. माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय विशद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पठणाचा उपयोग काय? धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले तर त्यायोगे सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे. भगवान बुद्धाचे हे शब्द ऐकून तेथे जमलेले 200 भिक्खू, राजा, मंत्रीगण हे आनंदित झाले. बघा किती महत्त्वाचं आहे. इथंच तर मार खाते माणूस. अज्ञान लय मोठं आहे, बम मोठं अज्ञान आहे. एखाद्याला वाटते माझी बम ज्ञान आहे, बम म्या पुस्तकं वाचले, मी प्रकांड पंडित आहो, आणि तिथं मग तो फुका मारते, बम दारू पिते, बम पैसा आहे, बम आहे, श्रीमंती आहे, मग तो गेला बाया. आता समाजामध्ये का कमी इथून मला लक्षात येऊ राहिलं का समाजामध्ये काही असे आहे बम विज्ञान, बम PhD झालेले, बम शिकलेले आहेत, बम आहे शिकलेले. बाबासाहेबाचा फोटो आहे त्याच्या घरात, पण बाबासाहेबाचं कामच नाही. तर ते तर मला असं आठवून राहिलं आता का जे बाबासाहेबांचं कामच नाही करून राहिले ते त्या डुकरापेक्षाही काही गेलेली केस आहे. डुक्कर तरी काही नाही काम करते बिचारा, तो घाण तरी सफा करते, डुकरापेक्षाही मेलेले मुर्दे आहेत. बाबासाहेबाचं कामच नाही करून राहिले, शांत चूप, माय घर माय दार, बस झालं. त्याच्यापेक्षा वेळही आहे, पैसेही आहे, जरा वेळ नाही समजून घ्या, लय बिझी आहे बाबा, पैसा कमवू राहिले. मग त्यानं अशा लोकांना दान द्या का जे खरंच काम करतात त्याला दान द्या का बा मी तुम्हाला वेळ नाही देऊ शकत, माझ्या हिस्स्याचं काम तुम्ही करा, कमाईतला 20 भाग त्याला दान द्या. तेही नाही करत, मग पुरा दवाखान्यात देतात. मग तो सांगते ऑपरेशन करायला लागते, असं झालं तसं झालं, तिथं पैसा कमवतात ते हे समजलंच नाही ना धम्माचं तत्त्वज्ञान. हे वाचलं जाईल ना बुद्धीच्या कसोटीवर, त्यांना हे समजलं, पण त्याला याच्याला बारकाईने कळले. त्यांना याच्यातला जो मर्म आहे, जो सार आहे धम्मातला बारीक, तो नाही समजला. ह्या पटिसेनावरून त्यांना हे समजण्याची गोष्ट आहे का आपण कुठं आहो बा. हा बिचारा एकच गाथा पाठ असून तो तिथपर्यंत पोचला. आपल्याला एवढे मोठे पुस्तकं पाठ झाले तरी कामच नाही. फक्त काय करायचं, यांना काय वाटते आम्ही आता श्रीमंत झालो, पैसाही आला तर आम्ही फक्त काही मग ते काय करतात ज्ञान वाटतात. त्याला हे ज्ञानच वाटून चालत नाही, त्यांना अर्थकारणी वाटा लागते. अर्थकारण आहे ना त्याच्यापाशी, त्यानं जर अर्थकारण कमवलेलं आहे त्याला अर्थकारणही वाटा लागते. मग ते काय करतात, नाही फक्त मी ज्ञानच वाटतो आता, मग रिटायर झाले का मग ते ज्ञानच वाटतात, फक्त अर्थकारण नाही वाटत. त्याच्याकडे अर्थकारण असूनही ते अर्थकारण जर वाटत नसतील मग तो कर्मानुसार तो मग दवाखान्यात जाते. हे समजत नाही त्यांना. मग ह्या सगळ्या गोष्टी राग, द्वेष, लोभ, मोह एवढ्या ह्या गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत
का याच्यावर काही लय बारकाईनं असं चर्चा करायला लागते. चर्चा करणं, प्रश्न करणं, चर्चा करणं, प्रश्न करणं, मग तवा कुठे सुटतात त्या. आणि मग तर समजते अरे असं आहे काय, तसं आहे काय. ह्या सगळ्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी लवकर नाही समजत. म्हणून तर ह्या गोष्टी समजल्या. काही जण परीक्षा घेतात. आज समजा काही जणांची बा नाही जास्त त्याला बुद्धी आहे, मग त्याला कमी बुद्धी आहे किंवा त्याला लक्षात नाही राहत नाही वेळेवर, मग ते जास्तच मग त्याला ढोस पाजायचा प्रयत्न परीक्षा घेतात. तर ते करू नये. आता पटीसेना समजून घ्या, एखाद्यानं लय प्रश्न विचारले असते, नाही आलं उत्तर, याचा म्हटलं तो कमजोर झाला असल्याचा अर्थ होत नाही ना. याचा म्हटलं तो कमजोर झाला असल्याचा अर्थ नाही होत, कारण त्यानं प्रज्ञा प्राप्त केली आहे ना. तुम्ही त्याला किती प्रश्न विचारले त्याला उत्तर नाही आले, पण तो एका गाथेनं त्यानं प्रज्ञा प्राप्त केली, तो जिंकलेला आहे. तुमचे हजारो प्रश्न तरी किती प्रश्न तुम्ही विचारले, नाही उत्तर आलं, ते व्यर्थ गेले. काहून? कारण की त्यानं ते प्राप्त केलं, त्याला तो मार्ग समजला, त्यानं ते त्याच्या प्राप्त केलेला आहे. तुम्ही तुमचं प्राप्त करा ना. तुम्ही अंधारात आहे. ह्याच गोष्टी समजल्या पाहिजे. म्हणून मी जास्त ह्या मायापाशी समय ज्ञान आहे, नाही बुद्धी मी ओळखली कशी आहे तर मेरे पास समय ज्ञान आहे. ह्या वेळेचं ज्ञान, बोलण्यातलं ज्ञान, याचा सार सांगू शकतो मी वेळेवर काय कुठं कसं हे करते. तर ते मायापाशी वेळेत समयचं ज्ञान आहे. एक तर लय फास्ट, एक तर मग लय धीमं चालते. तर त्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि कोणाच्याही बुद्धीला घेऊन त्याचा खेळ खंडोबा केला पाहिजे, कारण त्यानेही दोष लागत असते. हे विचारून पाहू, ते विचारून पाहू, असं करू तसं करू, परीक्षा घेऊ, ह्या भानगडीत न पडता आपण फक्त आपण कुठपर्यंत पोचलो हे आपण त्या भानगडीत पडलं पाहिजे. काही जण मोठी सवय राहते, कोणाची परीक्षा घेत राहतात. अरे बाबाला शिकणं राजा, तू विद्यार्थी आला, शिकायला आला, तू शिक पहिले. परीक्षाच घ्यायच्या. मग लागते रोग. कोणता रोग लागते पहा? रोग लागते परीक्षा घेणाऱ्याला लागते संशयाचा रोग. संशय होते यामध्ये जिंदगीभर. तो रोग वाढते. मग संशयाचा रोग वाढला मग त्याला मोह उत्पन्न होते. मोहाचा रोग वाढला का झाला मग तो मोह. मग तो त्यात मग त्याला राग, मग त्याच्या मनात द्वेष उत्पन्न होते, मग राग उत्पन्न होते. रोगच आहे तो. हे ऐकतच नाही, तो शिकतच नाही. तो आपल्या इथं रोग नष्ट करायला आला, त्यानं रोग नष्ट केला पाहिजे. तो रोग नष्ट नाही करत, तो परीक्षाच घ्यायच्या भानगडीत राहते. मग अशा लय झाला रोग आहे, असंख्य रोग आहे असे. आता हा आवाज हे रेकॉर्ड होते, हे ऐकतात मग काही जण तिकडं, त्याला माहीत पडते आपल्याला कोणता रोग आहे. मग हा रोग त्यानं दूर केला पाहिजे. रोग दूर केला माणसाला मग सम्यक दृष्टी प्राप्त होते. सम्यक दृष्टी प्राप्त झाली का मग तो ॲटोमॅटिक त्याच्या प्रभावानं तो इतरांना दुरुस्त करते. मग इतकं बल ह्या भगवंताच्या धर्मामध्ये आहे. आता पटीसेनानं एकच गाथा सांगितली आणि त्याच्या गाथा ऐकून काही जण अरंतही झाले. बघा काहून? कारण त्यानं ते बल प्राप्त केलं होतं. त्याची गाथा ऐकून काही जण अरंत झाले. तसंच एखाद्याला ते गाथा पाठ असा तो पण नशेमध्ये आहे आणि तो सांगू राहिला एखाद्याला ते गाथा, आम्हाला ते पाठ आहे, पहिलेच ऐकलं आम्ही, सांग म्हणा. नाही त्याच्यापासून प्राप्त होत. समजून घ्या, एखादी गाथा एक प्रज्ञावान माणूस सांगू राहिला, एखादा समजून दारुडा सांगू राहिला, नशेमध्ये आहे, तर त्याच्यापासून तो सांगण्याला घेऊ शकत नाही, कारण त्याच्यापाशी ते बल नाही आहे. घेण कोणापासून? ज्याच्यापाशी प्रज्ञा आहे. त्यानं जर सांगितलं तर तो दारू सोडते. समजलं? सांगण्यामध्ये कुठं फरक पडते? याले तेच माहीत आहे, पण फरक हा आहे प्रज्ञेचा. याच्याविषयी प्रज्ञा नाही, याच्याविषयी प्रज्ञा आहे. आता समजा हा बम शिकलेला आहे, PhD झालेला आहे, हा आहे अनपळाला प्रज्ञा प्राप्त, याला प्रज्ञाच नाही प्राप्त. हा सांगू राहिला, याचं नाही घेत, याच्यापासून त्याला घेत, असर होते. असा फरक आहे तो. तर तसंच भगवंताच्या गाथेचा फरक आहे. कोण ते गाथा म्हणते, कोणापाशी त्याचं बल आहे, तेव्हा त्या गाथा लागू होते. तसं ते खंद परित्त 4 प्रकारचे साप, त्याच्यापासून मैत्री कशी करायची, तर हे ज्याच्यापाशी प्रज्ञा त्यानं ते गाथा म्हटली तर त्याचं बल प्राप्त होते, तर त्याचं असर होते. सगळ्यांचं असर होत नाही. जसे प्रज्ञावान मनुष्याचे पाऊल
ज्या ज्या दिशेनं पडतात त्या त्या दिशेनं तरंग, सकारात्मक ऊर्जेचे तरंग निर्माण होत असतात. जसे भगवंताच्या भूमीला पाय लागलेले आहे, तर भगवंताचे तरंग या भूमीला आजही ते फिरत आहेत. तसे अनंताची भूमी या भारताला म्हणतात. अनंत इथं फिरलेले आहेत, तर अनंताच्या तरंगानं हे संपूर्ण भूमी अशी पवित्रवान झालेली आहे. त्याच्या छत्रछायेमध्ये इथं सर्वांचं कल्याण होऊ राहिलं. मग तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, सगळ्या मनुष्य मात्रांचं भगवंताच्या तरंगानं हे कल्याण होऊ राहिलं. त्यांच्या अनंत बुद्ध धम्म संघाच्या प्रतापाने सर्वांचं मंगल होऊ राहिलं. इतकं बल ह्या धम्मामध्ये आहे. तर ह्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. पाठ 8 धर्म पुस्तके प्रमादातीत आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे. वेद हे केवळ पवित्र आहे एवढेच नव्हे तर ते स्वतः प्रमाण आहेत असे ब्राह्मण उद्घोष करीत होते. वेद हे केवळ स्वतः प्रमाण आहेत एवढेच नव्हे तर ते प्रमादातीत आहेत असे ब्राह्मण म्हणत. ब्राह्मणांच्या त्या मुद्द्याला भगवान बुद्धाचा विरोध होता. बघा, वेद पवित्र आहे, स्वतः प्रमाण आहेत आणि वेद प्रमादातीत आहेत. या तीनही गोष्टी भगवान बुद्धाने नाकारल्या. बघा, काहून नाकारल्या? त्यांच्यासारखी भूमिका पुष्कळ धर्मोपदेशकांनी घेतली होती. तथापि आपल्या तात्विक दर्शनाला ब्राह्मणांकडून संमती आणि सन्मान मिळावा यासाठी त्यांनी पुढे वेदविरोधी भूमिकेचा त्याग केला. परंतु भगवान बुद्धाने या बाबतीत कधीच पाऊल मागे घेतले नाही. बघा, कसा इथं राजकारणी समजून घ्यायला लागते अजून. म्हणजे त्या काळामध्ये भगवंतांनी वेद पवित्र आहे, स्वतः प्रमाण आहे आणि वेद प्रमादातीत आहेत या तीनही गोष्टी भगवान बुद्धांनी नाकारल्या. त्यांच्यासारख्या भूमिका भगवंतासारख्या त्या काळामध्ये अनेक लोकांनी घेतल्या होत्या. मग आम्ही नाकारतो बा, पण ते विकल्या गेले. त्यांना संमती मिळाली आणि सन्मान मिळाला. काही त्यांना मग चांगलं त्यांना सुखसुविधा भेटली असत, मग ते काही बामणाकडून चालले गेले. का आम्हाला बा आता हे मान्य, म्हणजे विकले ते. हां, सांग तुझी किंमत. हां, हे घे. भगवान बुद्ध चुकीच्या मुद्द्यावर ठाम राहिले. त्याला म्हणतात बुद्धी प्रामाण्यवाद. सम्यक संबुद्ध होते, विकले नाही गेले. आता आहे का असं? आता नाही आहे. आता तर बापा रे, काल म्हणते विरोधात होता, आज गेला म्हणते सोबत. भेटलं ना, किंमत तिच्यावर तेवढी किंमत होती, चालला गेला. असं चालत राहतं. परंतु भगवान बुद्धाने या बाबतीत कधीच पाऊल मागे घेतले नाही. तेविज्ज सुत्तामध्ये भगवान बुद्धाने वेद म्हणजे एक निर्लज्ज वाळवंट, निष्पथ अरण्य आणि खरोखर एक नरकच आहे असे म्हटले आहे. बौद्धिक आणि नैतिक तृष्णेने आर्त झालेल्या कोणीही मनुष्याने वेदापासून आपल्या तृष्णेचे शमन होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. वेद प्रमादातीत आहेत या संबंधी त्यांचे म्हणणे असे की वेदच काय, कोणतेही वाङ्मय प्रमादातीत नाही. प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा ही झालीच पाहिजे. बघा, किती भयंकर उत्तर आहे भगवान बुद्धाचं याच्यावर. हा काय म्हणते भगवान बुद्ध? वेदच काय, कोणतेही वाङ्मय प्रमादातीत नाही. प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा ही झालीच पाहिजे. म्हणजे भगवंतांनी स्वतःच्याही तत्त्वज्ञानाला लोकांनी परखलं पाहिजे, वारंवार परखलं पाहिजे. इथपर्यंत भगवंतांनी सूट दिली. किती मोठं मन आहे. कोण सांगते आजच्या काळात? थोपतच लोक, हेच बरोबर आहे, हेच होय, हेच आहे. असं आपलं संविधान आहे. संविधानामध्ये जर कुठला मुद्दा नाही पटला त्याच्यावर डिबेट झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे आणि त्यापेक्षा अधिक काही चांगलं आहे काय हे तुम्ही स्वीकारलं पाहिजे. इथपर्यंत सूट आहे.
हाच धम्म, यालाच धम्म म्हणतात, याला सतधम्म म्हणतात. भगवंताचे हे जे वाक्य आहे ना, हे सद्धम्माकडे घेऊन जाते माणसाला, सद्धम्माकडे. कोणतं वाक्य? प्रत्येक गोष्टींची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा ही झालीच पाहिजे असे भगवंत म्हणतात. याला हे वाक्य म्हणजे भगवंताचं सद्धम्माकडे घेऊन जाणार होय. म्हणजे अधिक नवीन काही शोधून काढा, अधिक चांगलं शोधून काढा, अधिक लोकांचं मंगल कसं होईल, अधिक लोकांचं कल्याण कसं होईल याचा शोध घेत राहा. हे वाक्य भगवंताचं सद्धम्माकडे घेऊन जाणार आहे. कालाम लोकांच्या पुढे झालेल्या आपल्या प्रवचनात भगवान बुद्धाने हे मत स्पष्ट केले होते, स्पष्ट केले आहे. एकदा एका मोठ्या भिक्खू संघासमवेत कोसल जनपदातून जात असता भगवान बुद्ध कालामांच्या केसपुत्त या नगरात आला. जेव्हा कालामाला भगवान बुद्धाच्या आगमनाची वार्ता मिळाली तेव्हा ते तथागतांजवळ गेले आणि त्यांच्या बाजूला बसून त्या केसपुत्त नावाच्या कालामांनी तथागताला उद्देशून म्हटले, भगवान केसपुत्त गावी येणारे काही श्रमण ब्राह्मण आपापली मते मांडतात आणि ती सर्वश्रेष्ठ आहेत असा दावा सांगतात. ते दुसऱ्यांच्या मताचे खंडन करतात. त्यांचे मत हीन मत आहे अशी त्यांची संभावना करतात. त्याप्रमाणेच दुसरेही श्रमण ब्राह्मण केसपुत्ताला येतात, आपापल्या धर्म समजुतीचे प्रवचन करतात, त्यांचा महिमा गातात, परंतु त्याबरोबरच ते दुसऱ्यांच्या धर्मसमजुतीचे खंडन आणि निर्भत्सना करतात. आणि म्हणून भगवान त्या श्रमण ब्राह्मणांपैकी कोणाचे सत्य मानावयाचे व कोणाचे असत्य मानावयाचे हे आम्हाला समजत नाही. त्यामुळे आमचे मत अनिश्चित आणि शंकाधीन झाले आहे. तथागताने उत्तर दिले, तुमच्या मनात अनिश्चितता आणि शंका उद्भवावी याला योग्य कारण झाले आहे. याला योग्य कारण झाले आहे आणि ही अनिश्चिती आणि शंका खरोखर तुमच्या मनात योग्य वेळीच उत्पन्न झाली आहे. भगवान पुढे म्हणाले, हे कालामांनो, तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. आता असंच सुरू आहे. चुकीचं एखादी गोष्ट असं जास्त लोक सांगू राहिले, माय भले चांगली आहे नाही, घेणं बापा, तेच घेतात. म्हणजे चुकीच्या गोष्टीला जर एखादा मोठा विद्वान, एखादा जो लोक श्रीमंत माणूस सांगू राहिला असं, एखादा कोणता सेलिब्रिटी, एखादा कोणता हिरो, एखादा कोणता मोठा नेता, तर ते लोक म्हणतात हेच बरोबर आहे. एखादा साधारण माणूस जर ते प्रामाणिकपणे सांगत नाही हे बरोबर नाही आहे बोला, त्याचं नाही ऐकत कोणी. काहून नाही ऐकत माहीत आहे? लोक आंधळे आहे. जग एक अंधार कोरडी आणि ह्या जगातले सगळेच कैदी. तो एकटाच सुटला फक्त. तो सांगू राहिला तुम्ही अंधारात आहे, याच्या बाहेर निघा. नाही ऐकत, जा बापा. तसंच बुद्धाच्या काळातही झालं, बाबासाहेबांच्या काळातही झालं. बाबासाहेबांनी एवढा महान धम्म दिला, या इकडं धम्माकडे. सगळ्यांचं कल्याण होऊन, सगळ्यांचं मंगल होऊन. किती आले? जे बाबासाहेबाच्या कुळातले होते ते आले, जे त्यांना मानणारे होते ते आले, जे नाही समजलं तिकडंच राहिले, ते दूरच राहिले, दूर भटकून राहिले. ते भटकत राहा, कधी ना कधी प्रकाश तेले सापडत. जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ धर्मपुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ सकृद्धदर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात
म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, जे केवळ बाह्यकारी बाह्यकारी खऱ्यासारखे दिसते, ते केवळ बाह्यकारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. एखादे वचन कोणा एका व्यक्तीने अथवा आचार्याने सांगितले एवढ्यानेच त्यावर विश्वास ठेवू नका. कालामाने विचारले, मग आम्ही करावयाचे तरी काय? बापा तुम्ही म्हणता काय विश्वास ठेवू नका? आम्ही करावयाचे तरी काय? आम्ही कोणती कसोटी लावायची? तथागतांनी उत्तर दिले, कसोट्या ह्या स्वतःलाच विचारा. ह्या गोष्टी हितकर आहेत काय? शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मानल्या आहेत काय? त्या केल्या असता कष्ट आणि दुःख ओढवते काय? कालामानो, यापुढेही जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की हे सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा यांना सहाय्यक नाहीत ना? इथं कसोटी लागली पाहिजे म्हणते. कालामानो, यापुढेही जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की हे सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा यांना सहाय्यक नाहीत ना? असा प्रश्न केला पाहिजे. एवढेच पुरे नाही तर कालामानो, आणखी पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की सिद्धांत माणसाला इंद्रियाधीन करणारे नाहीत ना? हिंसेला प्रवृत्त करणारे तर नाहीत ना? चोरी करण्याला प्रेरणा देणारे नाहीत ना? कामेच्छापूर्तीसाठी मिथ्याचार शिकविणारे तर नाहीत ना? ते असंख्य भाषण करायला लावणारे तर नाहीत ना? आणि शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम आहेत आणि दुःखात तर होणार नाही ना? या सिद्धांताचा परिणाम आहेत आणि दुःखात तर होणार नाही ना? आता कालामानो सांगा, त्या श्रमण ब्राह्मणांचे सिद्धांत हित साधणारे आहेत की अहित साधणारे आहेत? कालामांनी उत्तर दिले, भगवान ते अहिताकडे नेणारे आहेत. बघा, ते लाभकारक आहेत की हानिकारक आहेत? भगवान ते हानिकारक आहेत. ते निंद्य आहेत काय? कालामांनी उत्तर दिले, भगवान ते निंद्य आहेत. शहाण्या माणसांना ते मान्य आहेत की त्यांच्या मते ते निषिद्ध आहेत? शहाणे माणसे त्यांना टाकाऊ समजतात. त्यांचा आचार केला असता त्याचे पर्यवसान कष्टात आणि दुःखात होते काय? होय भगवान, त्यांचे पर्यवसान कष्टात आणि दुःखात होते. जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवितात ते तुमच्या मते स्वतःप्रमाण आणि प्रमादातीत ठरतात काय? नाही. कालामांनी उत्तर दिले, भगवान ते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरत नाहीत. आणि कालामानो, मीही नेमके हेच म्हणतो आहे. मीही हेच म्हणालो आहे, जे केवळ ऐकीव आहे, परंपरागत आहे, ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे. तेवढ्यावरूनच त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून मानू नका. ज्या समजुती आणि दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात म्हणून स्वीकारू नका. ते केवळ श्रमण ब्राह्मणांचे शब्द आहेत म्हणून त्यावर भाळून जाऊ नका. जेव्हा तुम्हाला आत्मानुभवाने वाटेल की, आत्मानुभवाने म्हणजे मनापासून वाटेल की त्या गोष्टी अहितकर, दोषार्ह, सुज्ञाने निषिद्ध ठरविलेल्या किंवा परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत, तेव्हा त्या गोष्टीचा तुम्ही त्याग केला पाहिजे. भगवान, फार छान, फार छान. आम्ही भगवंताला आणि त्यांच्या धर्माला शरण आलो आहोत. आपले उपासक म्हणून भगवान आमचा स्वीकार करावा. आजपासून
आम्ही भगवंतांना शरण आलो आहोत. आजपासून आम्ही भगवंताला शरण आलो आहोत. भगवान बुद्धाच्या ह्या विचारसरणीचा सारांश अगदी स्पष्ट आहे. कोणाचीही शिकवण ती अधिकारी आहे म्हणून स्वीकारू नका. ती धर्मग्रंथ निविष्ट आहे. त्यात तर्काची सूक्ष्मता आहे किंवा तिचे बाह्य रूप ग्राह्य आहे म्हणून ती मानू नका. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन अनुकूल वाटतात. ते बाहेरून सत्य स्वरूप दिसतात किंवा ते कोणा महान आचार्याचे आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टिकोन हितकर आहेत की निंदनीय आहेत, सदोष आहेत की काय, ते कल्याणकारक आहेत की अकल्याणकारक आहे यांचा विचार करा. या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास प्रत्यवाय नाही. या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास प्रत्यवाय नाही. बघा आता हे एवढं मोठं याला एवढी मोठी बुद्धी लागते समजण्यासाठी. लय मोठी बुद्धी लागते. काही जणाला येतं डोक्यावरून चाललं जाईल. कारण आपण मग याला ऐकलं तर तो चुकीचा अर्थ लावतो. चुकीचा अर्थ नाही लावा. हे लय मोठी गोष्ट आहे. हे लवकर नाही समजत. सांगण्याचा हे प्रयत्न केला याच्यामध्ये का बा एखादा मनुष्य जर चुकीचा असेल आणि एखादा मनुष्य प्रामाणिक आहे, तो सांगू राहिला हे चुकीचं आहे, त्याला कोणी ऐकत नाही, पण तो वादविवादात तो जिंकला चुकीचा माणूस, तर समजून घ्यायचा ह्या बरोबर आहे बा. समजतं का काहीच ना. अरे हा जिंकला वादविवादामध्ये म्हणजे हा बरोबर आहे बा, असं त्याचा अर्थ होते काय? नाही. चुकीचा घोडा जर जिंकला आणि चांगला घोडा जर हारला तर तो घोडा बा बरोबर घेऊन चालला, हाच घोडा आपल्याला योग्य मार्ग घेऊन जाईल असे काही जण समजतात. पण त्या हारणाऱ्या घोड्याले तो काहून हारला याचा कोणी विचारच करत नाही. कुठं हारही माणसाला जिंकून टाकते. कुठं हारही माणसाला जिंकून टाकत असते. म्हणजे सांगत तात्पर्य समजून घ्या. 5 जण चालले जंगलात. ह्या जंगलात सोनं आहे रे बा, सोनं आहे. त्यातला एक होता, त्याला संकट समजलं, जिवंत वापस नाही येऊ शकत, सोनं तर आहे. उदाहरण सांगून राहिलं, जिवंत वापस नाही येऊ शकत, सोनं तर आहे. हे 5 जण काय म्हणते, यातला एक जण काय म्हणते, मी येत चला इथून परत, जिवंत वापस येऊन नाही आपण, कारण सोनं घेऊन काय चाटता काय, तिथंच मरणार आहो. जीव राहील तर सुखानं भाकर खाऊ, कष्ट करू लेकाले, सुखानं भाकर खाऊ. नाही ना लेका, लय सोनं आहे तिथं, हाय हे खरं आहे, पण जिवंत वापस नाही येत. तर हा एक कानी त्याला समजावते, ते 4ही जणं काही ऐकत नाही. हा एकटा पडला. हा एकटा काय करते, वापस येऊन जाते. हे 4 गेले, त्याला सोनं भेटलं, सोनं हिरे मोती सगळंच भेटलं त्याला, बम भेटलं त्याला, वा वा का बम, ते खुश झाले. असे उडून राहिले मस्त सोनं, असे उडून राहिले, बम खुश झाले. ते असे अंगावर फिरून राहिले हिरे मोती, बम खुश झाले, भटकले. एवढं सोनं भेटलं त्याले, काय सोन्याला दबले, ते मेले, मुळात मेले. ते दुःखाचे मूळ कारण तृष्णा, राग, द्वेष, लोभ, मोह, लोभात मेले. असेच आहे जगामध्ये लोक, लोभामध्येच पडून राहिले. पैसा 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 पैसा, त्या लोभातच मरतात. त्याला एक माणूस सापडतच नाही, दिसतच नाही त्याला. काय करावं लागते बा, त्याला एक दिसत नाही, तो आहे धम्म. धम्माचं तत्वज्ञान त्यांना दिसत नाही. ते अंधारातच राहतात, लोभातच राहतात जिंदगीभर. लोभातच ते किड्या मुंग्यासारखे लोळत राहतात. त्यांना धम्म दिसत नाही. जो एक आहे, जो सत्य आहे, जो सत्य मार्ग दाखवते, तो धम्म त्यांना दिसत नाही. कारण ते अंधारामध्ये आहे.
जग हे अंधार कोठडी आहे आणि त्या जगातला हा लोभी एक कैदी आहे ते. म्हणून हे खूप मोठं वाक्य आहे. हे लवकर समजत नाही, म्हणून आपल्याला समजण्याचा प्रयत्न करावा अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.